प्रोजेक्ट बनाते। आसमां को छू के देखो जादू। हे काय प्रकारे मला माहिती नाही। हॅपी बर्थडे म्हणायची नवीन स्टाईल आहे का बघायला हा किमया? हॅपी बर्थडे म्हणायची नवीन स्टाईल. तर बड्डेच्या आदल्या दिवशी छान असं बड्डे विश केलेलं आहे किमयाने, म्हणजे माझ्या सख्ख्या भावाची मुलगी. त्याच्यानंतर बड्डेचा दिवस उजाडलेला आहे आणि हा होता केक. त्याच्यानंतर किट्टूचं छान असं औक्षण केलं, कारण बड्डेच्या दिवशी नेहमी ना कोणाचाही ज्याचाही बड्डे असेल त्याचा औक्षण करावा अशी प्रथा असते. तर त्याच्याप्रमाणे छान असं मी किट्टूचं औक्षण केलं आणि मस्त तो दिवस असा केक कटिंग करून सेलिब्रेट केला. तिच्या फ्रेंड्सना बोलवलं आणि आमच्याकडे ना प्रत्येकाचे काही अभ्यासाचे काही क्लासेसचे शेड्यूल असतात, त्यामुळे फार जण काही तिच्या बड्डेला येत नाहीत. पण बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर देवजा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. तर बड्डे केक कटिंग झाल्यानंतर मस्त डॅडूने छान असा केक भरवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी सुद्धा केक भरवलेला आहे आणि जे पण काही छोटं मोठं स्नॅक्स आणलं होतं तर ते मी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आणि मस्त असे बड्डे बम्ससुद्धा दिलेले आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर आम्हाला पुन्हा एक नवीन प्लॅन करायचा होता, तो म्हणजे बाहेर जायचं होतं छान हॉटेलमध्ये. आमचं स्वतःचं कोकण रस्सा हॉटेल आहे डोंबिवलीमध्ये पेंडसेनगरला. पण किट्टूला ना असं छान असं वेगळ्याच हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायचं असतं, कारण तिला माहीत असतं की आपल्याच हॉटेलमध्ये गेल्यानंतर डॅडू तिथे बिझी होऊन जातो आणि मग आमच्याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे तिला डॅडूचं कॉन्सन्ट्रेशन हे ऑलवेज हवं असतं. त्यामुळे तिने ठरवलेलं की नाही, कोकण रस्सामध्ये नाही जायचं, आपण वेगळ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊयात, जेणेकरून तू पूर्णपणे आमच्याबरोबर असशील आणि आम्हाला वेळ देशील. तर त्याच्याप्रमाणे छान असे काही पिक्स काढून आम्ही हॉटेलमध्ये निघालो.